नमस्कार, मी प्रकाश गावडे ब्लॉगर्स. आज एक नवीन आगळा वेगळा व्हिडिओ आपल्यासमोर आणतो आहे. तो म्हणजे ढाकचिनी म्हणजे काय आणि ती केव्हा लावली जातात आणि ती केव्हा ती काढली जाते याच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासमोर. मी आज छोटीसा ढाकचिनी म्हटली जाते. त्याचा बगीचा केलेला आहे छानपैकी. तुम्हाला दिसतोय ना माझ्या पाठीमागे, हे पहा. इकडे आमच्या चौकुळ गावामध्ये ना थंडी वातावरणात अशा ढाकचिन्हे म्हणा किंवा रताळी म्हणा चांगल्या प्रमाणातच जातात. तर मी प्रयत्न केला की होईल का नाही, पण ठीक आहे. मी लगभग आता की नाही प्रथम तुम्हाला त्याची जानकारी दाखवतो की ती ढाकचिन्हे म्हणजे काय आणि ती कशी असतात. प्रथम आपल्या कुठल्याही गोष्टीची थोडीफार माहिती पाहिजे. तर आपण प्रथम माहिती मिळून घेऊ की नक्की काय आहे ते. मंडळी, हे ढाकचिन्हे म्हटलं त्याचा वेळ कमसे कम नाही म्हणजे 7, 8, 10 फूटपर्यंत उंचवर जातो. हे बघा झालेलंच आहे तेवढा छानपैकी उंच गेला. आणि आता काय मी लावल्यापासून इथे मंडळी सांगायचं म्हणजे इथे अधूनमधून पाऊस पडतो आहे ना, त्यामुळे त्याला ढाकचिन्हे हे वेल वाढण्यासाठी चांगलाच प्रोत्साहन मिळालेला आहे. आणि ॲक्च्युली सांगायचं म्हणजे ढाकचिन्हीचा थोडासा लालसरनी हिरवर कलर असतो, लांब वेल असते आणि पानं त्याची पाहिली ना तर पिंपळाचं पान असते. त्या पानावरही ह्याचा कलर म्हणा किंवा याचा आकार म्हणा फार सुंदर आकर्षक दिसला जातो. ढाकचिनी ही नाही म्हणजे मला वाटते आता ही आपण लगभग मेच्या 10-5 ह्या तारखेला लावली जातात. पण त्याची जी बिया असते म्हणजे आपण त्याला कांदा म्हणतो, त्याला थोडं जानेवारीपासून त्याला छोटेसे कोंब यायला चालू होतात. ती आपण समजायची की ते लावायची तयारी करायला पाहिजे. तर ती लावायची कशी, बरेचसे लोकांना माहिती असते. बरेच लोक आपल्यासमोर व्हिडिओ सादर करत असतात बरं का फ्रेंड, की ते लावायचं कसं, ते काढायचं कसं, ते कसं यूज कसं करायचं. ह्या गोष्टी सर्व मोठ्या शंका तर असतात आणि त्या शंका पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आजपर्यंत आहोतच, काही शंकाच नाही. ओके. तर मंडळी, हे आता लावायचं कसं, तर मी हे प्रथम इथे खड्डा केलेला आहे, खतलं होतं आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे केर कचरा घालून जाळण केलं, म्हणजे त्याची राख तयार केली, म्हणजे खत तयार केलं. थोडंफार त्याची गोबर वगैरे घातलेली आहे. अशा संदर्भात मी ती लावलेली आहे. छानपैकी झालेली. तर मला आनंद होतो की या चौकुळमध्ये थंड वातावरणामध्ये अशा वेगवेगळ्या काही गोष्टी होतात ना. आपण म्हणतो की काही ठिकाणी दगड, हा ॲक्च्युली चौकुळगाव म्हणजे पूर्ण दगड भागच आहे. परंतु दगडाचा जरी भाग असला तरी पण आपण जर कष्ट केले तर आपले कष्ट कुठे वाया जातच नाही, ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्याचपर्यंत मी एक प्रयत्न केला की होईल का नाही, तर छानपैकी झालेलं आहे. आणि हे दिवाळी झाल्यानंतर लगभग दिवाळीच्या आसपासच आपण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण दरवर्षी दिवाळीला काही लोक फराळ केले जातं. आपल्या या ठिकाणी जादा करून रताळी म्हणजे ढाकचिन्ह किंवा रताळी म्हणा किंवा अन्यथा काही कंदमुळे जंगलामध्ये मिळले जातात. ते पण आपण त्या दिवशी उपार म्हणून आणि देवाला उपार दाखवतो ना, आपण खातो. तर अशाच प्रकारे ही ढाकचिनी पण त्या दिवसाला त्या टायमाला काढली जातात आणि ती छानपैकी अशी म्हणजे काही लोक अशी उकडून खातात, काही भाजून खातात, चविष्ट असते. काही लोक त्याची भाजी पण बनवली जाते. असे वेगवेगळे पदार्थ या ढाकचिन्यामुळे बनवले जातात. तर असा हा व्हिडिओ तुमच्याबरोबर मी मला एक आनंद होतो की मी थोडंसं लावलेलं आहे, पण छान झालेलं आहे. मी खुश आहे की आपण सर्व लोकांनी असेच काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. तर आपल्याला प्रयत्नाची परमेश्वर हा सदा आपल्या पाठीशी असतोच आणि ते आपण ते प्रयत्न करायला पाठीमागे हटायचं नाही आहे. आपण आपले प्रयत्न सदा चालू ठेवायचे आहे. तर असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी वेगळे काही आणणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट करा. हा छोटासा व्हिडिओ माझा आहे. मी प्रकाश गावडे ब्लॉगर बोलतो आहे. आवडल्यास ते तुम्हाला काही बोललेलं आहे शेअर करा, कमेंट करा. जे तुमचे काही प्रश्नाचे उत्तर असते आम्ही सहज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार.